आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो साहेब. आज कसंही करून तिचा गेम करावाच लागणार, आता आमचं काही खरं नाही. स्वानंदी, कुठे बाहेर निघालीस का? म्हणजे काही महत्वाचं काम आहे का? नाही, महत्वाचं तसं काम नाही. देवळात जात होते, देवाचं दर्शन घ्यायला. म्हटलं बाळासाठी प्रार्थना करूयात. नाही, बरोबर आहे ते, पण काय ना की माझं जरा डोकं दुखतंय. मला एक स्ट्रॉंग कॉफी करून देशील का? काय घरात कोणी नाहीये आणि तू छान करतेस, करशील का माझ्यासाठी? कॉफी आत्ताच हवी आहे? डोकं खूप दुखतंय ना. बरं, मी करते. जोवर कमळाचा खेळ खल्लास होत नाही तोवर ह्या स्वानंदीला घरातच अडकवून ठेवावी लागेल. तोवर हिनं बाहेर जाणं धोकादायक ठरेल. साहेब, तुमची कॉफी. येते मी. स्वानंदी, मला तुझी मदत हवी होती. म्हणजे करशील ना? कसली मदत साहेब? स्वानंदी, तू माझी स्टडी रूम बघितली आहेसच. तिथे बरीचशी पुस्तकं आहेत जी मिक्स झाली आहेत. म्हणजे बरेच दिवस माझ्या मनात होतं की ती व्यवस्थित लावून ठेवावी, पण मी एकटा किती करणार ना. नाही, मला माहिती आहे की तुला बाहेर जायची घाई आहे, पण प्लीज मदत करशील का मला तू? स्वानंदी, इतर कुठलं महत्वाचं काम आहे का? नाही, मी करते अरेंज. मणीसर द्या, मी करते. नाही, त्याची काही गरज नाही, मी करतो. मणीसर, अहो मी करते तुम्हाला मदत. मी करतोय. बराच उशीर झालाय, तुम्ही झोपा. वॉर्डन मॅडम आल्या होत्या ना, मगाशी भेटल्या मला. तुमचं काही बोलणं झालं का? काय झालं? अगं, अविश्वास दाखवला तरी तुझ्यावर. असं कसं बोलू शकतो तू? तुम्हाला हवं ते करा, मला माझ्या मार्गाने चालू द्या. मणीसरांमध्ये आणि माझ्यात दुरावा वाढतोय. मणीसर माझ्यावर लय चिडले. त्यांचा गैरसमज होतोय आणि तो मी दूर करू शकत नाहीये. त्याने आमच्या नात्यावर तर परिणाम नाही ना होणार. काही झालं तरी मी मणीसरांना नाही गमावू शकत. मणीसरांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला तर काय करू मी? हे सगळं संपायला हवं. मला मणीसरांना सगळं सांगायचंय, पण सावित्री मावशीकडून सत्य कळल्यावरच. तोपर्यंत मी वचनात बांधलेली आहे आणि ह्यावर एकच उपाय आहे, म्हणजे सावित्री मावशींना लवकरात लवकर गाठवून त्यांच्याकडनं सत्य माहीत करून घेणे. आज कामाच्या गडबडीत जातच नाही आलं मला, पण मणीसरांचा गैरसमज वाढायच्या आत मला सत्य जाणून घ्यायलाच हवं. म्हणजे मी मणीसरांना सगळं सांगून टाकेन आणि हा ताण, आमच्यातला दुरावा संपेल. सॉरी मणीसर, मला खरंच माफ करा. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा.
वॉचमॅन. आता ह्यावेळी जर याने मला घरातनं बाहेर पडताना पाहिलं ना तर याला नक्कीच माझ्यावर संशय येईल आणि हा सरपोतदार साहेबांना जाऊन सांगेल की मी यावेळी घरातनं बाहेर पडले. काय करू काय करू काय करू. आपण जावं तर लागेलच. काही करून मला इथनं बाहेर पडायलाच पाहिजे. कोण आहे रे? स्वानंदी असं थांबून चालणार नाही. आणखी उशीर होईल. सावित्री मावशींना लवकरात लवकर भेटून घरी परत यायचंय. चल लवकर चल. स्वानंदी इतक्या रात्री कुठे चालली असेल? बायको, बायको उठ. सुजीत, बायको उठ. सुजीत, आज परत पिऊन आलायस का रे? किती वेळा सांगितलंय तुला पिऊन गाडी चालवू नकोस, ऍक्सिडेंट होऊन मरशील एक दिवस. झोप आणि मला पण झोपू दे यार. काय फालतूपणा आहे तुझा. तू झटकते काय यार? मला मी नवरा आहे तुझा. हा सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. पूर्ण समाजाचा हाच प्रॉब्लेम आहे. बायको नवऱ्याला अशी झटकते. ए उठ, मी तुझा नाव आहे. उठ. सुजीत, काय चाललंय यार? बायको हे स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, मी संचिताला पाहिलं रस्त्यावर. तुला एवढी चढली आहे का रे? मला स्वानंदी म्हणतोयस तू आणि मलाच पाहिलं सांगतोयस.